झोली हो महाराज की बेटी मैं मग असंच प्रेम झालं. एक बाबासाहेबाची अनुयायी आणि बाबा तो रमाईची अनुयायी बाबासाहेबाची अनुयायी दोनही व्यक्ती एका रमाईचा आदर्श ठेवून वाटचाल करत असते जीवनाची आणि एक बाबासाहेबाचा आदर्श ठेवून वाटचाल करत असते. दोघांचं प्रेम होते. पण ते पोरगी त्या पोराले म्हणते मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणते. पण ही गोष्ट आहे म्हणते कोणती ऐका म्हटला तुम्हाला समोर सांगतो आहोत. बुद्ध भूमीच्या रान पाखरा आणि माझ्या शिवारी येशील का बुद्ध भूमीच्या रान पाखरा माझ्या शिवारी येशील का आणि सांग लहान होशील का आणि मी रमाई झालो तर माझा तुला होशील का मी रमाई झालो तर माझा तुला होशील का काय म्हणते आहे ते त्याची प्रियसी म्हणते आहे त्याला म्हणते बुद्ध भूमीच्या रान पाखरा माझ्या शिवारी येशील का सांग लहान होशील का आणि मी रमाई झालो तर माझा तू भीमराव होशील का. ठीक आहे म्हणते काही हरकत नाही पण ते म्हण माझी एक शर्त आहे म्हणते काय मग तो तिचा प्रियसी त्याला म्हणते आहे काय अग भातुकलीचा खेळ खेळण्या आणि लहान होशील का आणि माझ्या शिवारी येशील का आणि मी भीमराव झालो तर माझी रमाई होशील का मी भीमराव झालो तर माझी रमाई होशील का. बाईवानू मी रमाला आणि त्या सावित्रीच्या श्रमाला वानू मी रमाला बाई सावित्रीच्या श्रमाला वानू मी रमाला बाई सावित्रीच्या श्रमाला किती वानू ग बाई वानू मी रमाला बाई सावित्रीच्या श्रमाला. काय म्हणतो आहे किती वानू ग हो हो
किती वानू ग वानू मी रमाला आणि बाई सावित्रीच्या आश्रमाला. नाही का खूप वैनत केली माझ्या रमाईने. रमाईने बाबासाहेब घडवण्यासाठी शेणगोवऱ्या थांबल्या, जंगलातून अरण्यातून मोडी आणली, बाजारात नेली विकायला. समजलं का 4-4 दिवस उपासाचे उपाशी राहिली. खूप मोठा त्याग केला. तसाच त्याग माझ्या सावित्रीबाई मातोश्रीने केला. पण तरी विद्येची देवता खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले. पण तरी विद्येची देवता कोण? तर सरस्वती. भुर भुर पोट्ट माया शाळेमध्ये जाते आणि शुक्रवार दिवशी कार थुतर करून घराकडे येते. पोरग विचारते, म्हणते का झालं मा एवढा चांगला गोरा गुमटा मा पोरगन काऊन असं थुतर केला? तर म्हणते पप्पा मा शाळेमध्ये सरस्वती पूजन झालं. अरे रे 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 पोर आले नाही समजत, पण मास्तर आले कमीत कमी. कोण आजी किती शिकली होती ते? कोण शिकवलं तिले? माझ्या सावित्रीने शेण सडा सहन केला. समजलं का नाही? दगड फेकून मारायचे माझ्या सावित्रीला, शिवागारी द्यायच्या, परंतु हार मानली नाही. समजलं की नाही? ती माझी सावित्री होती. पहिलेही शिक्षणात तुम्हाला सांगतो आई, आताच्या काळात तुम्हाला सांगतो, पहिल्याच्या काळामध्ये राजा बोले दाढी हाले चूल आणि मूड. महिलांना शिक्षण शिकवता येत नाही, शिक्षण घेण्याचा अधिकारच नव्हता. आताच्या काळात जशी कपडे धुण्याची वॉशिंग मशीन निघली आहे की नाही, त्या काळामध्ये आमच्या बायाच्या जातीला फक्त लेकरं पैदा करायची मशीन समजत होते. मजाक नाही. 12-12 लेकरं झाले या मामाईले. कुटारात डिलिव्हरी झाल्या माझ्या गावात. एका लेकराची माझ्या कुटारामध्ये डिलिव्हरी झाली. कुटार आणता आणता वावरात डिलिव्हरी झाल्या. हो जी आई. 12-12 लेकर झाले. तुम्हाला सांगतो ना, आता कंडिशन अशी आहे, एक लेकरू गरोदर असली. माझे नवीन नवीन लग्न झालं सांगतो तुम्हाला, हितभर बाईनं पोट फुगवलं का नाही, अरे रे 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 पैशाला तर वाणच नाही. डॉक्टर म्हणते जड वस्तू उचलू द्यायच्या नाही, असं करायचं नाही, थंड पाण्यात हात टाकू. अरे 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 श्री सद्गुरुनाथ महाराज विठ्ठल विठ्ठल. आणि 9 महिने 9 दिवस परिपूर्ण होईपर्यंत त्या काळातली माझी आजी वावरामध्ये राब राबायची. बरोबर आहे का नाही बाबाजी? कुटुंब नियोजन कधी माझ्या मायचे झाले नाही, तरी 80, 85, 90 वर्ष गाठलं आणि एका लेकरामध्ये आजची पोरगी खापर खुटी सारखं तोंड करून बसते. गडूवर पाणी मावते टाकलं तोंडामध्ये. वा रे वा. आणि म्हणून माझ्या रमाईचा आदर्श, माझ्या सावित्रीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करायची आहे तुम्हाला, मला, माझ्या पत्नीला आणि माझ्या परिवाराला. आणि म्हणून किती वानू ग मी, किती वानू ग वानू त्या रमाला, त्या सावित्रीच्या श्रमाला. किती वानू ग वानू मी रमाला, काय सावित्रीच्या श्रमाला. आणि म्हणून ते महिला म्हणते आहे, पूर्ण 3 गाण्याचा मेसेज तुम्हाला सांगतो. तर ते बाबासाहेबाचे अनुयायी आणि ते म्हटलं नाही का, भातुकलीचा खेळ खेळण्या माझ्या शिवारी येशील का, लहान होशील का मी भीमराव झालो तर माझी रमाई होशील का. ते पोरगी पहिले म्हणते, बुद्धभूमीच्या रान पाकरा, लहान होशील का माझ्या शिवार येशील का, मी रमाई झालो तर माझा भीमराव होशील का. आणि दोघांमधली चकमक सांगतो. तर मग तो बाबासाहेबाचा अनुयायी म्हणते काय, की ज्याप्रमाणे रामजी सुभेदार, बाबासाहेबांचे वडील रामजी सुभेदार, समजले की नाही, विलायतेला नाही तुम्हाला सांगतो, रामजी सुभेदार खूपच त्यांच्या तर खूप मोलाचं मार्गदर्शन आहे. पण रमाई जेव्हा जीवनात आली तेव्हा, विलायतेला जेव्हा बाबासाहेब शिक्षण शिकवण्यासाठी गेले तेव्हा गायकवाडांचा शब्द पाळलं बाबासाहेबांनी, तुम्हाला सांगतो. आणि तेव्हा रमाईने एक पैसा पुरवला. समजलं की नाही, थांब गोवड्या थापून रमाईने एक पैसा पुरवला. आणि पुढे काय म्हणते, रमाईच म्हणून राहिलो दुसरं. आणि रमा तुझी मी खुशीनं तुम्हाला सांगतो, मी रात्रभर कार्यक्रम करणारा माणूस आहो. पण बावनकडे साहेबांना ते माझ्याकडे आले होते. समजलं ना भाऊ, आय एम सॉरी.
लहान खूप झालो भाऊ मी आजवरी मोठा आता मला लहानपणा वाटते. खूप झालो भाऊ मी आजवरी मोठा आता मला लहानपणावस वाटते. आणि शहाण्या लोकांचं म्हणणं आहे की मान दिल्यानेच मान भेटते. त्या तलावाचही पाणी बंधून कधी कधी आटते. त्या तलावाचही पाणी कधी कधी आटते. आणि तसं माणसाचं आयुष्य हे हळूहळू घटते. म्हणून शहाण्या लोकांचं म्हणणं आहे की मान दिल्यानेच मान भेटते. स्वतः मधला गांभीरपणा सोडून जरा लहान बनून पहा, मग आमच्यासारखे तुमच्या पाठीमागे फिरतील 10. मला कुणाकडून काय मिळालं यापेक्षा मला हे श्रेष्ठ वाटते. मला कुणाकडून काय मिळालं यापेक्षा मी त्याला काय दिलं हेच मला श्रेष्ठ वाटते. आणि म्हणूनच शहाण्या लोकांचं म्हणणं आहे की मान दिल्याने मान भेटते. आणि म्हणून तुम्हाला सांगतो रमायक दादा, रमायक हे जे गाणं ऐकत आहो सांगत आहो तुला नीट लक्ष देऊन ऐक. माझ्या भावासारखाच माझ्यापेक्षा मोठा आहे वयानं सगळ्या गोष्टीनं माना सन्मान पैशा पाण्यानं. पण ही रमाई ऐक, तुझ्या डोळ्याला पाणी प्रत्येकाच्या डोळ्याला पाणी येईल. पहा तर पुणे पिपलवाडी नारी शक्तीपीठ ज्या उद्घाटना प्रसंगी बाबासाहेबांना ते नारी शक्तीपीठ प्राचारण करते 2 शब्द बोलण्यासाठी, 2 शब्द बोलण्यासाठी. तर त्या नारीपीठच्या उद्घाटनासाठी बाबासाहेब जातात. सावित्रीबाईचं जीवन चरित्र सांगतात. राजमाता जिजाचं जीवन चरित्र सांगतात. अहिल्याबाई होळकरांचं जीवन चरित्र सांगतात. बहिणाबाई चौधरींचं जीवन चरित्र सांगतात. मग बाबासाहेब म्हणतात जेवढा या मूर्त्यांचा त्याग आहे तेवढाच माझ्या रमायचा त्याग आहे रे. परंतु मी जर आपल्या पत्नीची स्तुती करायला गेलो तर हे बाया म्हणतील इथल्या की आपल्या पोराचं शंभर तर कोणीही बाई पुसते नाही का, असं होईल. नाही म्हणते बाबासाहेब. भावनात्मक दिशमूळ होतात तरी बाबासाहेबांना शब्द आवडत नाही. त्या भावना रोखू शकत नाही. बाबासाहेबांच्या डोळ्याला क्षणात पाणी येते. म्हणजे माझ्या रमायचा सुद्धा एवढा त्याग आहे. आणि म्हणते आता जे काही मनाचं असतील त्या म्हणतील येतल्या बाया, पण म्हणते मी माझ्या रमायचे 2 शब्द सांगल्याशिवाय राहणार. आणि लेखिका आहे डॉक्टर विजया बारांगे. तर काय म्हणतात माझे बाबासाहेब एकदम गहिवर त्या मनाने. अगर रमा तुझी आठवण येते उधारतेच्या धनी गावली. रमा तुझी आठवण येते उधारतेच्या धनी बाबासाहेबांचं मन गैवरून येते आणि बाबासाहेब अक्षरशः लढतात. समजलं की नाही. आणि त्या गैवर त्या मनाने म्हणतात अगर रमा तुझी आठवण येते उधारतेच्या धनी काळामध्ये. आणि तसा तुझा त्याग आणि आचरणाचा भाग अगं आदर्शाने दिसतो आणि असं का म्हणतो. अरे कर्तव्याच्या कळसावर अरे कर्तव्याच्या कळसावर तो भीम जाऊन बसला आणि पाय थारमा बनली पदर कमरेला कसला. आणि तुझा माझे मोल जैसे
तशी रमाला माझी मोहन जैसे गोरीला तशी रमाला हो अगर रमा तुझी आणि आठवण येते उधारतेच्या धनी कानमधी आणि म्हणून बाबासाहेब रमायचे दोन शब्द कशा पद्धतीने सांगतात ऐका हा फिरलो जरी जगा दिसली नको तुझ तुझ्या वाणी सर्वस्वाची दानी फिरलो जरी जगा दिसली नको आणि फिरलो जरी जगा दिसली ना कुणी अभाव तुझा राहिला सदा वावरतो जरी लोकांमध्ये आज जे काही मी आहो जे काही सांगतो ही हा फक्त आणि फक्त तुझा त्याग आहे रमाई आणि म्हणून मी तुला आजन्म विसरू शकत नाही आणि म्हणून वावरतो जरी मी या लोकांमध्ये रमा तुझी आठवण येते भारतेच्या धनी रमा तुझी आठवण येते भारतेच्या असं का म्हणतो लय दुःखात जीवन जगलं माझ्या रमान नाही का लय दुःखात जीवन जगलं माझ्या रमान भीमाचा संसार केला संसार केला माझ्या
जीवन जगलं माझ्या रमान अंतरी भीमाचा संसार केला मोठ्या मनान. रमाई मन कधी पाहिलं का तुम्ही? मन दिसलं का कधी कोणाला? नाही, पण मन आहे चंगा तो कुठं तुम्ही कंगा. समजलं की नाही? बाबासाहेबांना संसार समजू दिला नाही. बाबासाहेबांना संसार समजतच नव्हता. तुम्हाला सांगतो, अरे फाटकीच साडी, वेळ कमी आहे माझ्याकडे आणि म्हणून जास्त स्पष्टीकरण करून सांगणार नाही, कारण शॉर्ट अँड स्वीट असायला पाहिजे, थोडक्यात गोड आहे. अरे फाटकीच साडी ना फाटकीच चोळी, फाटकीच साडी ना फाटकीच चोळी, रमाई माझी मनाची भोळी, रमाई माझी मनाची. अरे फाटकीच साडी ना फाटकीच चोळी, रमाई माझी मनाची भोळी, रमाई माझी मनाची भोळी, रमाई माझी मनाची भोळी. फाटकीच साडी ना फाटकीच चोळी अन रमाई माझी मनाची भोळी. जरी शिक्षणाचा वर्ग होता लहान, नाही का? जरी शिक्षणाचा वर्ग होता लहान तरी भीमाचा संसार केला मोठ्या मनान, तरी भीमाचा संसार केला मोठ्या मनान. आणि पुढे बाबासाहेब म्हणतात दोन शब्द बोलते वेळेस, साहिल उपास तरी नाही भास आणि मज होऊ दिला उपाशी राहिली, उपाशी राहत होती, परंतु समोरच्या व्यक्तीला भास होऊ दिली नाही, ती रमाई होती. एवढं उदाहरण तर करणं होतं रमाईचं. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात, अग साहिल उपास तरी नाही भास आणि मज होऊ दिला देताना उल्हास. बाबासाहेब म्हणतात, एवढं मोठं मान नाही का? एवढं मन मोठं असतं. कोणीच पैशाने मोठं मन करणारे असतात. समजलं की नाही? अनेक आहेत अशी या जगाच्या पाठीवर, पण एवढं मोठं मन कोठून, अरे धन्य समजतो या नारिकांमध्ये. आणि म्हणून रमा तुझी अग आठवण येते भारतेच्या
माझ्या रमान आणि तरी भीमाचा संसार केला मोठ्या मनान. पुढे काय, अरे उपाशी राहिली पण मनानं दायली माझी रमाई. अरे उपाशी राहिली पण मनानं दायली आणि पती सेवेत अशी तुझी नाही पाहिली. उपाशी राहिली पण मनानं दायली आणि पती सेवेत अशी तुझी नाही पाहिली. अगं उपाशी राहिली पण मनानं दायली आणि पती सेवेत अशी दुजी नाही पाहिली. नाही का, म्हणून आपल्या पोराचं शेंबूड तर कोणीही बाई पुसते, आपल्या पोराचं शेंबूड तर कोणीही बाई पुसते, पण जे दुसऱ्याच्या पोराचे अश्रू पुसते त्याच्यामध्ये मला माझी रमाई दिसते. गरीबाच्या परिस्थितीला तर कोणीही हसते, पण दुसऱ्याच्या दुःखाला जो आपलं समजून बसते त्याच्यामध्ये मला माझा भीमराव दिसते, भीमराव दिसते, भीमराव दिसते बंधू. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात, अरे उपाशी राहिली पण मनानं दायली आणि पती सेवेत अशी दुजी नाही पाहिली. पाय तुम्हा लाभले पण झिजली पायाची वाहन. नाही का, रमाईचे पाय लागले. मातोश्री परिस्थिती होती आणि म्हणून 500 रुपये दिले त्या माऊलीने, तिला कोटी कोटी प्रणाम. आणि म्हणून अरे उपाशी राहिली पण मनानं दायली आणि पती सेवेत अशी दुजी नाही पाहिली. आणि पाय तुम्हा लाभले पण झिजली पायाची वाहन. पाय तुम्हा लाभले पण झिजली पायाची वाहन. तरी भीमाचा संसार केला, तरी भीमाचा संसार केला. पुढे बाबासाहेब म्हणतात, पोटाचे रडले आणि परके जडले आणि घडले तुझ्या त्या त्या गामो. जळले म्हणजे घडले, याचा मिनिंग असा होते, पोटचे रडले म्हणजे 4 पोरं मेले. बरोबर आहे. रमाईने बाबासाहेबांचे 4ही लेकरं गमावले दोघांनी, पण आपले अपत्य. एक मुलगा जरी माय बापाचा गेला तर आई डोक्यामध्ये पागल बनते जी, पण ज्या माऊलीचे 4 लेकरं मेले तर तिचं मन केवढं मोठं असेल विचार करा. समजलं की नाही. आणि म्हणून पोटचे रडले परके जडले आणि घडले तुझ्या त्या त्या गामोड. कृतज्ञता त्या आजही दिसते रमा तुझ्या त्या लेकांमध्ये. आणि म्हणून अगर रमा तुझी आठवण येते उधारतेच्या घटिकांमध्ये. आमचे मोठे भाऊ सुधाकरजी मोटघरे साहेब यांच्याकडनं या रमाईच्या विचारधारेवरती
500 रुपयाचं भेट मिळालेलं आहे त्यांना क्रांतिकारी जय भीम. आणि म्हणून लई दुःखात जीवन जगलं माझ्या रमान, तरी भीमाचा संसार केला मोठ्या मनानं. अरे सोन्याचा आसन चांदीचा ध्यास आणि मातीचं बारका लोखंड कास. अरे सोन्याचा आसन चांदीचा ध्यास मातीचं बारका लोखंड कास. अरे सोन्याचं आसन चांदीचा ध्यास आणि मातीचं पारका लोखंड कास. तर त्या माझ्या रमाईने आणि दुधावर भागवली बाईन ताकाची तहान. नाही का? बरोबर आहे काकाजी? रमाईने अरे दुधावर भागवली. हा आमचे काकाजी सुधाकर भाऊ मुडगरे हल्ली मुक्काम छोटा ताजबाग यांच्याकडे 100 रुपये आलेले आहेत. अरे सोन्याचा आसन चांदीचा ध्यास आणि मातीचं पारका लोखंड कास आणि दुधावर भागवली बाईन ताकाची तहान. दुधावर भागवली बाईन ताकाची तहान आणि तरी भीमाचा संसार केला मोठ्या मनानं. भीमाचा संसार केला मोठ्या माझी आई आले होजी. मोठी परिस्थिती बिकट आहे आणि म्हणून या नवीन पिढीला सांगू इच्छितो मी का आदर्श जर ठेवायचा आहे तर रमायचा ठेवा, माझ्या सावित्रीचा ठेवा, मातोश्रीजी जायचा ठेवा. तुमच्या जीवनामध्ये उत्क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु हे नोकरीवाल्याचं स्वप्न सोडा, नोकरीवाल्याचं स्वप्न सोडा आणि एखाद्या लोखंडवाल्या टिंटप्परवाल्याची जिंदगानी करण्याचं शिका. नाही का? तर तुमच्या जीवनात काही तुमचा इतिहास बना. आणि म्हणून पुढे बाबासाहेब म्हणतात काय? प्रपंचाच्या बहारी आणि परमार्थाची महारी आज माझे माना. प्रपंचाच्या बहारी परमार्थाची महारी आज माझे माना खिन्न करी. मेरे गुरुवर ये लिखते हैं और ये इनका कहना था, किनका? रमाई का कहना था, बाबा साहब का कहना था. मौत को मौका और जिंदगी को धोखा एक ही बात है. सबको पता है कि दिन के बाद रात है. नसीब बनाया जाता हो हमारे और तुम्हारे हाथ है. कर्म तेरे अच्छे रहे तो आज नहीं तो कल सारी दुनिया कहेगी वाह वाह क्या बात है. तो किताबों के पन्ने पलट कर सोचता हूँ बदल जाए जिंदगी मेरी तो क्या बात है. रोज तो सपने में मिलता है वो हकीकत में आ जाए तो क्या बात है. अरे कत्ल करके तो सब ले जाएंगे दिल मेरा कोई बातों से बहला दे तो क्या बात है. कुछ लोग मतलब से पास आते हैं मेरे कोई बिना मतलब के आ जाए तो क्या बात है. जिंदा रहने तक तो खुशियां दे दूंगा सबको मैं, अगर किसी को मेरे मरने पर भी खुशी मिल जाए तो क्या बात है. क्या बात है, क्या बात है. महारी आज माझे माना खिन्न करी. आज माझे माना पुरुषोत्तमाही आचार विमलता. पुरुषोत्तमाही आचार विमलता पाहाया मिळावी सत्यकर्मती. रमा तुझी आठवण येते अगं उधारतेच्या धनी कामती. रमा तुझी आठवण येते उधारतेच्या धनी कामती. तर तुमच्या पुढे